नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षाकरता विविध विद्याशाखेतील विविध कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन देणे ऑलरेडी चालू झालेले आहे। म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 करता नवीन ॲडमिशन, तसेच जे काही लोकांचे सेकंड इयरला असतील ॲडमिशन, थर्ड इयरला असतील, पुढच्या वर्षीचं ॲडमिशन असेल, अशा न्यू तसेच जुने अशा सर्वच शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲडमिशन देणे 1 जुलै 2024 पासून ऑलरेडी सुरू झालेले आहे। व कृषी शिक्षणक्रम किंवा इतर जी शिक्षणक्रम आहेत अशा शिक्षणक्रमाच्या विद्याशाखेचे प्रवेशसुद्धा आता संपत आलेले आहेत, त्यांचे राऊंड संपत आलेले आहेत। परंतु काही जी पॉप्युलर कोर्सेस आहेत जसे BA MA वगैरे आहेत, तसेच आणखी इतर बरेचसे कोर्सेस आहेत, अशा बरेचशा कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन देण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024। म्हणजे आणि वेळ आहे, ठीक आहे, आणि वेळ आहे। आपण काय करायचं आहे, ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला होम पेजच्या अगोदर ही स्क्रीनवर जी पोस्टर आहे, ही पोस्टर दिसत आहे तुम्हाला। मी पण वारंवार बघितलं, ही पोस्टर नेहमी दिसत होतं मला। तर मग ही पोस्टरवर व्हिडिओ बनवायचं का ठरवलं मी। या पोस्टरवर जर तुम्ही ध्यान दिलं तर इथं व्यवस्थित मांडणी केलेली आहे, त्या विद्याशाखेतील ते कोर्स जिकडे तिकडे ठेवलेले आहेत। त्याच्यामुळं काय आहे की एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे ह्या पोस्टरद्वारे। तर ह्या पोस्टरवर काय आलेले पाहूया आपण। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञान गंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक 422222, न्याक मानांकित अश्रेणी, प्रवेश सूचना। आता रेग्युलर पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळवा। खालील शिक्षणक्रमांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरू। मी म्हणलं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये फक्त ऑनलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे तुम्हाला। तुम्ही स्वतःही अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या स्टडी सेंटरमध्ये जाऊन त्यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता। तिथे बी गेलो तर ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल तुम्हाला। मग एकतर तुम्ही भरा, नाही तर स्टडी सेंटरवाल्या सराकडे डॉक्युमेंट घेऊन जावा, त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायला लावा। पेमेंट बी ऑनलाईन भरायची आहे। एक प्रिंटआउट आपल्याकडे घ्या, एक प्रिंटआउट त्यांच्याकडे जमा करून तुम्ही घरी या, त्याने ऑनलाईन ॲडमिशन अप्रूव्ह करून टाकतील त्यांनी, ओके, तुमच्या डॉक्युमेंटच्या आधारे। इथे एक तुम्ही वाचत आहात की रेग्युलर पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी। म्हणजे आता गेल्या वर्षीच्या UGCच्या नवीन नियमानुसार तुम्ही मुक्त विद्यापीठातून एक डिग्री, तसेच सायमल्टेनियसली त्याच वेळेला रेग्युलरमधून कॉलेजमध्ये जाऊन एक डिग्री, असं ॲट अ टाईम 2 डिग्री एकदाच प्रवेश घेऊ शकतात, एकदाच त्यांच्या परीक्षा देऊ शकतात। त्यांचं रिझल्ट बी एकदाच आलं तरी काही अडचण नाही। परंतु एवढेच ध्यानात ठेवा की ती दोन्ही कोर्सेस जे आहेत, मुक्त विद्यापीठाचा डिग्री आणि रेग्युलरची डिग्री, ह्या दोन्ही डिग्रीची परीक्षा एकाच दिवशी येऊ नये। एकाच दिवशी आले तर ते तुमचा प्रॉब्लेम असेल। मग त्याच्यासाठी काळजी घ्यायची आहे तुम्हाला। तुम्ही रेग्युलर विद्यापीठातून एक डिग्री याला ॲडमिशन घेऊ शकता, तसेच एक मुक्त विद्यापीठातून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। फक्त या दोन्ही विद्यापीठाचे परीक्षा एकाच दिवशी आल्या तर मग तुम्हाला एकाचा पेपर तर देणं भाग आहे आणि एकाचं देऊ शकणार नाही तुम्ही, तेवढे ध्यानात ठेवा। ॲट अ टाईम 2 डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकता, 3ला घेऊ शकत नाही। काही लोक आता मुक्त विद्यापीठ 5, 6, 10, 15 विद्यापीठ झालेत भारतामध्ये, तर 3 डिग्रीला घेऊन तुम्ही घ्यायचं घेचाल, 3 डिग्र्याही मिळवचाल, परंतु तिसरी डिग्री तुम्ही दाखवायला गेलात तर घेणार नाही। 2 डिग्र्या तुमच्या एकदाच घेतील त्यांनी, आता गेल्या वर्षी नियम झाले असल्यामुळे। तिसरी डिग्री तुमची घेणार नाही त्यानं, ती तुम्हाला दुसरीकडे उपयोगात आणावी लागेल कुठंतरी, ह्या 2 डिग्रीच्या ठिकाणी कामाला येणार नाही, ठीक आहे। तर स्क्रीनवर माहिती पाहूया। मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा, ह्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो। त्याच्यामध्ये कोणकोणते कोर्सेस चालू आहेत? प्रमाणपत्रामध्ये प्रमाणपत्र कोर्सेस कोणते आहेत? मानवी हक्क व समंत्रक प्रशिक्षण। पदविका म्हणजे डिप्लोम्यामध्ये कोणकोणते आहेत? वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन, तसेच गांधी विचारदर्शन, हे 2 डिप्लोमे चालू आहेत। पदवीमध्ये कोणकोणत्या पदवीचे ॲडमिशन चालू आहेत? BAचं ॲडमिशन चालू आहे, BA पॉप्युलर डिग्री आहे, BAचं ॲडमिशन चालू आहे। BAमध्ये सुद्धा मराठी BAला ॲडमिशन चालू आहे, उर्दू माध्यमातल्या BAला सुद्धा ॲडमिशन चालू आहे। दोन्ही माध्यमातलं BA आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आहे। पुन्हा BA
जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या ह्याचं बी ॲडमिशन चालू आहे. तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र, त्याला आपण BLib अँड ISC म्हणतो, BLib अँड ISC, ह्यालासुद्धा ॲडमिशन चालू आहे. पुन्हा पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, ह्याच्यामध्ये MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA इतिहास, MA अर्थशास्त्र, MA लोकप्रशासन, ग्रंथालय व माहितीशास्त्र निष्णात म्हणजे MLib अँड ISC, या सर्व कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन चालू आहे, ऑलरेडी चालू आहे. आणि या सर्व ॲडमिशनची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. पुढे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, ह्याच्यामध्ये डिप्लोमा पदविका कोणकोणत्या आहेत? सहकार व्यवस्थापन पदविका आहे, सहकार व्यवस्थापन बँकिंग आहे, ॲडमिशन चालू आहे. एव्हिएशन आहे, हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल व टुरिझम मॅनेजमेंट आहे. पदवी कोणती चालू आहे? बीकॉममध्ये मराठी माध्यमातल्या बीकॉमला बी ॲडमिशन चालू आहे, इंग्रजी माध्यमातल्या बीकॉमला बी ॲडमिशन चालू आहे. पुन्हा पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये MCOMला ॲडमिशन चालू आहेत, MCOMला ॲडमिशन चालू झालेले आहेत. तसेच MBAमध्ये 3 आहेत आपल्याकडे. MBA YCMमध्ये ह्युमन रिसोर्स फायनान्स मार्केटिंग, MBAला सुद्धा ऑनलाईन ॲडमिशन चालू झाले आहेत. विज्ञान विद्याशाखेमध्ये प्रमाणपत्र मधुपक्षिका पालन, पुन्हा नंतर पदविका डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स, डिप्लोमा इन इसेन्शियल स्किल्स. पुन्हा पदवीमध्ये BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, BSc फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी फर्स्ट अँड सेकंड इयर. पदव्युत्तर पदवी MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स, MSc केमिस्ट्री, MSc झुलॉजी, MSc बॉटनी, MSc एन्व्हायरमेंटल सायन्स. पुन्हा आरोग्य विद्याशाखामध्ये प्रमाणपत्र आरोग्यमित्र, रुग्णसहाय्यक, न्यूट्रिशन अँड डायटिक्स, क्युरेटिव्ह योगा. पदविकामध्ये योग शिक्षक, नृत्य योग शिक्षक, रुग्णसहाय्यक, ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड मेंटल हेल्थ, ॲडव्हान्स डिप्लोमा इन हेल्थ केअर क्वालिटी मॅनेजमेंट. शिक्षणशास्त्र विद्याशाखामध्ये प्रमाणपत्र बालसंगोपन आणि निरंजन शिक्षण, आशययुक्त अध्यापन पद्धती, स्वयंसहायता समूह प्रमाणपत्र, शिक्षणक्रम मूलभूत शिक्षणाची मूलतत्वे मूलभूत. पुन्हा घर कामगार कौशल्य विकास पदविकामध्ये शालेय व्यवस्थापन पदविकेला ॲडमिशन चालू आहे. पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये MA शिक्षणशास्त्र म्हणजे MA एज्युकेशनला ॲडमिशन चालू आहे. संगणकशास्त्र विद्याशाखेमध्ये प्रमाणपत्र ॲडव्हान्स्ड एक्सेल आहे, ॲडव्हान्स्ड कम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग आहे, डेटा ॲनालिटिक्समध्ये आहे. पदविका कम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग. पदवी बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स BCA. पुन्हा BSc कम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन, BBA बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, ह्यांना सगळ्याला ॲडमिशन चालू आहेत. निरंतर शिक्षण विद्याशाखामध्ये प्रमाणपत्र जर्मन, फ्रेंच, इंग्लिश, पाली, ब्युटी पार्लर, डिजिटल फोटोग्राफी, स्क्रीन प्ले रायटिंग, इन्फॉर्मेशन टेक फॉर स्कूल गोईंग लर्नर्स, एलिमेंटरी इन्फॉर्मेशन टेक फॉर स्कूल गोईंग लर्नर्स, सेकंडरी, शेतकरी उत्पादन, कंपनी व्यवस्थापन, ग्रामरोजगार सेवक कौशल्य. पदविकामध्ये इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, इलेक्ट्रिशियन अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस मेंटेनन्स, फिटर, सिव्हिल सुपरवायझर, फॅब्रिकेशन, कम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स अँड नेटवर्किंग, फायर अँड सेफ्टी, इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, फॅशन डिझाईन, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन फॅशन डिझाईन, इंटेरियर डिझाईन, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन, ऑटोमोबाईल टेक्निक्स, फाईन आर्ट्स, पेंटिंग, हॉस्पिटॅलिटी स्टडीज, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस, डिप्लोमा इन शिपिंग अँड लॉजिस्टिक, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन शिपिंग अँड लॉजिस्टिक, डिप्लोमा इन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, डिप्लोमा इन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स, ड्रोन सिस्टीम इंट्रोडक्टरी प्रोग्राम, ड्रोन सिस्टीम इंटरमिडिएट प्रोग्राम, ॲडव्हान्स्ड ड्रोन सिस्टीम प्रोग्राम, DGCA सर्टिफाईड ड्रोन पायलट. पदवी BSc मीडिया ग्राफिक अँड ॲनिमेशन, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज. कृषी विज्ञान विद्याशाखेमध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हणलं ॲडमिशन चालू आहे, ते संपत आले आहेत ॲडमिशन. प्रमाणपत्र मिळणार आहे तुम्हाला माळी प्रशिक्षण कृषी अधिष्ठान. पदविकेचं ॲडमिशन चालू आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता, उद्यानविद्या, फळबाग व्यवस्थापन, फळबागा उत्पादन, भाजीपाला उत्पादन, फुलशेती व प्रांगण उद्यान. ऑनलाईन प्रवेशासाठी बाजूचा QR कोड स्कॅन करा किंवा खाली संकेतस्थळावर भेट द्या. महत्त्वाची वेबसाईट आहे ycmou.digitaluniversity.ac किंवा ycmou.ac.in. ह्या दोन्हीपैकी कुठल्याही वेबसाईटला जाऊन तुम्ही तिथे ॲडमिशनवर क्लिक करून प्रॉस्पेक्टस चेक करू शकता. वरील सर्व विद्याशाखेची तसेच त्यांच्या कोर्सेसची प्रॉस्पेक्टस या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तिथून प्रॉस्पेक्टस डाउनलोड करायचे. फीस किती आहे, विषय कोणते आहेत, किती वर्षाचा आहे, कधी चालू झालेलं आहे, कधी संपणार आहे, किती वर्षात संपवायचं आहे, ATKT आहे का नाही, किती विषयाला ATKT आहे, प्रॅक्टिकल आहे का नाही, पुन्हा होम असाइनमेंट लिहून द्यायचे का नाही, ऑनलाईन लिहून द्यायचे का ऑफलाईन लिहून द्यायचं आहे, प्रोजेक्ट आहे का नाही, पुन्हा उपस्थिती आहे का नाही, पुन्हा संपर्क सत्रे होणार आहेत का नाहीत, अशा सर्व गोष्टी तुम्हाला
प्रॉस्पेक्टसमध्ये मिळतील. मग तुम्हाला ज्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे आहे तो कोर्स अगोदर निवडा. नंतर ycmo.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जावा. तिथे गेल्यानंतर वरी ॲडमिशन आयकॉन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. ॲडमिशनवर क्लिक करा. डाव्या हाताला तुम्हाला प्रॉस्पेक्टस दिसेल. प्रॉस्पेक्टसवर क्लिक करा. तुमच्या अभ्यासक्रमावर क्लिक करा. प्रॉस्पेक्टस मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. पूर्ण वाचून काढा आणि मगच ऑनलाईन ॲडमिशन घेण्यासाठी आपले डॉक्युमेंट तयार ठेवा आणि ऑनलाईन ॲडमिशन घेऊन फीस पण ऑनलाईन पेमेंट करून एक कॉपी तुमच्याकडे ठेवा. एक कॉपी तुम्हाला स्टडी सेंटरच्या कॉलेजला देऊन यायचं आहे, जमा करून यायचं आहे. ठीक आहे, जमा करायचे बरं का. नुसतं ऑनलाईन फॉर्म भरलं म्हणजे ॲडमिशन झालं असं होत नाही. एक कॉपी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटर कॉलेजला जाऊन जमा करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की लवकरात लवकर ॲडमिशन आमचं अप्रूव्ड करा. अप्रूव्ड केल्यानंतर तुम्हाला कदाचित मॅसेजसुद्धा येईल किंवा काही दिवसानं सरसुद्धा तुम्हाला फोन करून सांगतील तुमचं ॲडमिशन झालेलं आहे. ऑनलाईन अप्रूव्हलच असते याचं, तरी पण तुम्ही ती ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट नेऊन दिली पाहिजे स्टडी सेंटरला. ठीक आहे, आणि मग पुस्तकं असतील तर पुस्तकंही घेऊन या लगेच. ओके मित्रांनो, तसेच आता तुम्ही खाली पाहू शकता विभागीय केंद्रसुद्धा आहे. जर तुमच्याजवळ आसपास कुठे विभागीय केंद्र असेल तर तुम्ही विभागीय केंद्राला भेट देऊ शकता. अमरावती विभागीय केंद्र, छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, नांदेड पण आहे. आणि या प्रत्येक विभागीय केंद्राचे कस्टमर केअर नंबर म्हणजे टेलिफोन नंबर्स इथे दिलेले आहेत, त्यांचे कोडसही दिले आहेत. तुम्ही ह्याच्यावर फोन लावू शकता. एका नंबरवर लागणार तर दुसऱ्या नंबरवर फोन लावा. खाली विद्यार्थी हेल्पलाईनसुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा फोन तुम्ही लावू शकता. त्याच्यामध्ये मोबाईल नंबरसुद्धा दिले आहेत. टेलिफोन लागणार तर खालचे विद्यार्थी हेल्पलाईनमधले मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही फोन करू शकता. तसेच तुम्हाला नोंदणीशी संबंधित तुमच्या ॲडमिशनविषयी ॲडमिशन करायचं केलेलं आहे, काही राहिलेल्या त्रुटी असतील तर नोंदणीशी संबंधित काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ईमेलवरून nondani@ycmo.digitaluniversity.ac ह्याच्यावर मेल पाठवायचा आहे. मग त्या मेलमध्ये तुम्हाला काय काय अडचण आहे ती कमी शब्दामध्ये तुमची समस्या त्या मेलमध्ये उल्लेख करायचा आहे आणि तो मेल सेंड करायचा आहे ऑफिशियल ईमेल आयडीला. त्याच्यावरून तुम्हाला निश्चितपणे तुमच्या शंकेचं समाधान मेलमध्ये येईल, प्रत्युत्तर तुमच्याकडे येईल, रिप्लाय येईल. त्याच्यामध्ये तुमच्या शंकेचं समाधान निश्चितपणे दिलं जाईल विद्यापीठाकडून. ईमेलला खूप लवकर ही करतात बरं का, रिस्पॉन्ड देतात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठवाले. ठीक आहे, फोन उचलला गेले तर ईमेल करत जावा, डायरेक्ट ईमेल करून टाकायचं. ओके, तर एवढे कोर्सेस चालू आहेत. ह्याच्या व्यतिरिक्तही इतर कोर्सेस चालू आहेत. तुम्ही ॲडमिशन ऑप्शनवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला प्रॉस्पेक्टसमध्ये अनेक कोर्सेस चालू झालेले दिसतील. तीही कोर्सेस पहा, हीही पहा. तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून, तुमच्या शैक्षणिक हितासाठी, तुमच्या जॉबसाठी कोणतं योग्य वाटते अशा कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. एक मुक्त विद्यापीठातून ॲडमिशन घेऊ शकता. तसेच तुम्हाला जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही रेग्युलरलासुद्धा डॉक्युमेंट आपले जमा करून ॲट अ टाईम 2 डिग्री घेऊ शकता. आता परवानगी मिळालेली आहे आणि ह्या दोन्ही डिग्र्या पूर्ण करून एकदाच दोन्ही डिग्र्या तुम्ही जॉबला वापरू शकता. समजा एखाद्याने YCMमध्ये MA केलं आणि पुन्हा इकडे रेग्युलरला BMA केलं तर हे दोन्ही MA एकदाच दाखवू शकतो तो नोकरीच्या ठिकाणी. ते दोन्ही MA चालतील. 3 MA चालणार नाही, 2च करू शकता बरं का ॲट अ टाईम. ओके, तर व्हिडिओ चांगला वाटला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकापर्यंत शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करायचे आहे. 840 सबस्क्रायबर झालेले आहेत. 1000 सबस्क्रायबर आपले पार झाल्यानंतर यूट्यूबमधून आपल्याला वेगवेगळे फीचर्स ॲक्टिवेट होतात आपल्या यूट्यूब चॅनलचे. मग त्याचा आपला फायदा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. तुम्हालाही मला वेगवेगळे लिंक शेअर करता येणार आहेत. ठीक आहे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनल 1000च्या वरी पाठवायचे आपल्या सबस्क्रायबरला. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.